काय मंडळी, कबीर होता आज घरी आणि शुभ्र पण आली होती लवकर. दोघं जण बसले बॉल खेळत. बेला गेली त्यांच्यामध्ये. मग शुभ्राने इकडे बॉल टाकला तर ती बेलाने बघा कुठं रस्ता पकडलाय. मग दोघं गेले आणि तिला घेऊन आले. दुपारी आई आल्या होत्या जेवायला. जेवल्या आणि त्या घरी गेल्या. मग इकडं कबीरनी बघा बेलाला कशी घेतली, चिडवायला घेतली बघा कशी घेतली आणि आपटली म्हणजे त्यांनी मनापासून नाही आपटली. असं खेळण्यामध्ये तो तिच्याशी तसाच खेळतो. मग घेतली तिने, चावली वाटतं ती. चावली तर त्यांनी परत तिला घेतली, अशी आपटली. मग परत ती चिडली. तिला चिडवायला म्हणजे ना कबीरला सांगायला नको. परत ती पळायला लागली. मग कबीरने तिला पटकन परत पकडली. मग ती काय कबीरच्या हातामध्ये काही यायचंच नाही. मग इकडे शुभ्रा गेलेलीच होती, जरा बाहेरचा नजारा दाखवला. परत कबीर इकडे येऊन बसला. परत ती पळते ना पळतीच राहिली. शायनिंग बघा किती मारते. दादाच्या काय हातामध्ये काही येतच नाही, तिथंच बसून राहिली. तिला वाटतं का मलाच पकडायला येतो, पण दादानी तिला सोडली आणि गेला शुभ्राला चिडवायला. मग ही बिनकामाचीच नुसती इथं फिरत राहिली. परत दादानी तिला पकडली आणि घेतली भावल्यासारखी उचलून. आणि मग काय संध्याकाळचे 5-6 वाजले आणि मग शुभ्रा बसली चहा बिस्किट खायला. मग बसली तिच्या समोर चहा बिस्किट खायला. पण आम्ही काय तिला चहा बिस्किट देत नाही, असं गोड काय देत नाही. तिला मी माझ्याकडे बोलवली, चला मग उद्या भेटू.